त्यांचा वेगवान आढावा। आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफी, त्रिभाषा सूत्र या प्रकरणी अधिवेशन तापण्याची शक्यता आहे। पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता पद मिळण्याची शक्यता आहे। उभाटाकडून आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांची नावे चर्चेत आहेत, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर आहे। आज सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचं काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळामध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 ते 12 कोटी मराठे 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीतून सकाळी 10 वाजता निघणार असून 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आझाद मैदान आणि मंत्रालयावरती जाऊन धडक देणार आहेत। त्याचा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे द्या, लाडक्या भावाला पैसे द्या, मात्र समाज कल्याणाचा निधी वळवू नका असा इशारा चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी राज्य शासनाला दिलेला आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जिल्हास्तरीय बैठकीत हा इशारा देण्यात आला आहे। अहिल्यानगरच्या दक्षिण विभागात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भाजप सोडून समविचारी पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास सर्व निवडणूक स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीने 1ली ते 12वी पर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांचं शिक्षण अनिवार्य करण्याची शिफारस केली होती, असं सीएम फडणवीस यांनी सांगितलं। यावेळेला बोलताना त्यांनी माशेलकर समितीमध्ये डॉक्टर भालचंद्र मुनगेकरही होते असं वक्तव्य केलं होतं। त्यावरती डॉक्टर मुनगेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। मी या समितीमध्ये नव्हतो, मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय। मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले आणि जल्लोष साजरा केलाय। सरकारचा हा निर्णय म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीचा निर्णय असल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। त्रिसूत्री धोरणाचा GR रद्द झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्त यांच्या घरासमोर जल्लोष केलाय। त्रिसूत्री धोरणाला सदावर्त यांचं समर्थन होतं। दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष करत सदावर्त यांना डिवचलंय। त्रिभाषा धोरणासंदर्भातील GR रद्द करण्यात आल्यानंतर मुंबईच्या दादर परिसरात मनसैनिकांनी जल्लोष केला। फटाके फोडत मनसैनिकांनी आनंद साजरा केला। पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला। विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते। नोकरदार मंडळींना दुपारचं जेवण अचूक वेळेत पोहोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आता महागलेली आहे। प्रत्येक डबा पोहोच करण्याच्या मासिक शुल्कामध्ये 200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर या महिन्यापासून ही दरवाढ लागू होती। देशातील 16वी जनगणना जातीय गणनेसह 2027 मध्ये केली जाते। 1 एप्रिलपासून पहिला टप्पा सुरू होणार असून लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये 1 ऑक्टोबर 2026 रोजी, तर देशातील उर्वरित भागात 2027 मध्ये जनगणना केली जाणार आहे। ट्रेनच्या तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान एजंटना 1 जुलैपासून पहिल्या अर्ध्या तासात बुकिंगला परवानगी दिली जाणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना तात्काळ ट्रेनचं तिकीट मिळू शकेल, याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी झालेल्या होत्या। 1 जुलैपासून ट्रेनचं तिकीट महाग होणार आहे। 1 जुलैपासून नॉन एसी डब्यांचं भाडं प्रति किलोमीटर 1 पैसे आणि एसी डब्यांचं भाडं प्रति किलोमीटर 2 पैसे वाढवलं जाऊ शकतं। तिकीट दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केलाय। 1 जुलैपासून तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग यासाठी वापरकर्त्यांना OTP ही द्यावा लागणार आहे। OTP युजर्सच्या IRCTC या खात्यामध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती पाठवला जाईल। 15 जुलैपासून OTP आधारित तात्काळ बुकिंग सेवा ही अनिवार्य आहे। ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणं महाग होणार आहे। 3 विनामूल्य व्यवहार करता येतील। त्यानंतर आर्थिक व्यवहारांवर 23 रुपये आणि गैर आर्थिक व्यवहारांवरती 8.5 रुपये शुल्क लागणार आहे। नॉन मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा प्रति महिना 5 व्यवहारांची असेल। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई पालिकेतील
शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत। शिक्षकांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता पूर्णवेळ कार्यालयात राहून निवडणुकीचं कामकाज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। मुंबईत सध्या पावसाने थोडी उसंत घेतलेली असली तरी सुद्धा अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत। पावसासोबतच तापाचा सुद्धा जोर वाढल्याचं चित्र सध्या दिसत आहे। विविध रुग्णालयामध्ये येणाऱ्या सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे जवळपास 30% रुग्ण आढळून येत आहेत। राज्यात 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी प्रसिद्ध झाली। यानुसार एकूण 6,32,194 विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाहीर झालेला असून सोमवारी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे। इस्रायल इराण युद्धाचे ढग विरल्यामुळे आता शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा नवं चैतन्य पसरू लागलेलं आहे। भारतीय भांडवली बाजारामध्ये येत्या आठवड्यामध्ये एकूण 7 IPO आणि एकाच वेळेला 19 कंपन्यांनी लिस्टिंग होणार आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही गुंतवणुकीची आणि पैसा कमवण्याची संधी ठरू शकते। देवनार कचरा भूमीवरती अनेक वर्षांपासून कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई पालिकेने मागवलेल्या निविदा भरण्यासाठी तब्बल तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 4 जुलैपर्यंत निवेदकांना निविदा भरता येणार आहेत आणि 8 जुलै रोजी वित्तीय लिफाफा उघडल्यानंतर या कामासाठी कंत्राटदार निश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे। मुंबई पुणे महामार्गावर अतिवेगाने किंवा मार्ग बदलून अतिक्रमण करणाऱ्या बसवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये 3,331 वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या घटना घडलेल्या असून याद्वारे एसटी चालकांकडून 1.33 कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली। रेल्वे मंडळाने आता चार्ट प्रस्थानाच्या 8 तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे। विशेषतः दुपारी 2 वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचे चार्ट मागील रात्री 9 वाजता तयार केले जातील। रेल्वे मंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे आणि ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल। अनेक प्रवासी अत्यंत अनावश्यक किंवा क्षुल्लक कारणासाठी आपत्कालीन साखळी ओढतात, त्यामुळे लोकल, मेल आणि एक्सप्रेस संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं। 1 ते 20 जून या कालावधीमध्ये मध्य रेल्वेवरती 666 आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना घडल्यात। याद्वारे 463 जणांवरती कारवाई करून 1.70 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे। 2030 पर्यंत 30% वाहनं ही विजेवरती चालणारी असावीत असं शासनाचं धोरण आहे आणि याच अनुषंगाने ई-वाहनांना टोल माफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। ठाणे पालिकेलाही निवडणुकीचे वेध लागलेले, त्यानुसार मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने ठाणे पालिकेने वाढती महागाई आणि वाढलेल्या मतदारसंख्येमुळे निवडणुकीमध्ये सरासरी 19,90,00,000 खर्च अपेक्षित धरला आहे। ससून सर्वोपचार रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे। एका 35 वर्षीय महिलेच्या पित्ताशयाची पिशवी या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली। खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च होणारी प्रक्रिया ससून रुग्णालयामध्ये मोफत करण्यात आली आहे। त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा मार्ग आता उपलब्ध झाला आहे। इंडिया रेटिंग अँड रिसर्च या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध संस्थांचं पतमानांकन जाहीर करण्यात येतं। यामध्ये मागील 10 वर्षांप्रमाणेच यावर्षी सुद्धा इंडिया AA+ स्टेबल हे सर्वोत्तम पत मानांकन नवी मुंबई महापालिकेला देण्यात आलं आहे। ठाण्यात बसवण्यात येणाऱ्या 6,000पेक्षा अधिक CCTV कॅमेऱ्यांचा डाटा आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षित राहावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या बॅकअप रिसिव्हर सेंटरच्या जागेसाठी ठाणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पालिकेसोबत पत्रव्यवहार केल्यामुळे पिंपरी चिंचवड पालिकेची मान्यता मिळालेली आहे। आरटीओने राज्याच्या सीमावर्ती भागात असलेले 22 चेकपोस्ट बंद करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला आता कायदेशीर नोटीस पाठवलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे। यानुसार कंत्राटदाराला 500 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून ट्विट करत राज ठाकरेंचं अभिनंदन करण्यात आलंय। तुम्ही जे म्हणता तेच करता असं देशपांडे म्हणताय। तर त्रिभाषा धोरणाचा GR रद्द केल्यानंतर देशपांडेंचं ट्विट समोर आलेलं आहे। देशपांडेंकडून राज यांच्या भाषणातील एक व्हिडिओ सुद्धा ट्विट करण्यात आलाय। राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी
कोणाच्याही पायासाठी ही मराठी माणसासाठी. पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेल. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर हवामान विभागाने पर्यटकांना इशारा दिलाय. जुलै महिन्यात 12 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लाटा 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळी पर्यटनासाठी अनेकांचा कल हा पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांकडे असतो. मात्र जुलैमध्ये 12 दिवस 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येणार आहेत. त्यामुळे किनाऱ्यालगतची वस्ती आणि पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पोलिसांनी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावरती प्रवेश बंद केला. त्यामुळे हजारो पर्यटकांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली. पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झालाय. गेल्या 2 दिवसांपासून शहरात ऊन आणि ढगाळ हवामान, वारं असं संमिश्र वातावरण अनुभवायला मिळते. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 2 ते 3 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुव्वाधार पाऊस तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये करपलेली जमीन, त्यामुळे मान्सूनचं विषम रूप पुन्हा एकदा समोर आलंय. हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरण्याऐवजी फोल ठरत असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी आणि पाण्याची चिंता उभी राहिली. अहिल्यानगर जिल्ह्याचं जलसंजीवनी असलेले मुळा धरण 48% भरलेल्या धरणामध्ये आतापर्यंत 3,412 दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झालेलं आहे. तर संततधार पावसामुळे पाण्याची आवक सुरू आहे. जळगावच्या रावेरला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय. तालुक्यातील 31 गावांच्या शिवारात 686 शेतकऱ्यांचं 342 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदूर हैदराबाद महामार्गावरील पूर्णा नदीच्या पुलाच्या कामासाठी हातनूर धरणात ठेकेदारांकडून मुरुम टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यावरती याचा परिणाम झालाय. पाणी अडल्यामुळे धरणाच्या बॅकवॉटरमुळे इतर गावांना धोका निर्माण होण्याची भीती आहे. यावल तालुक्यातील सावखेडा सीम गावाजवळील निंबादेवी धरणात 18 वर्षीय तरुण बुडालेला आहे. मित्रांसोबत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. कार्ला इथल्या एकविरा आईच्या मंदिरामध्ये तोकड्या कपड्यांवरती बंदी करण्यात आलेली आहे. ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलैपासून लागू करण्यात येते. श्रावण महिन्यापासून भीमाशंकर इकडे ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी केल्यास भाविकांना श्री क्षेत्र शिर्डीप्रमाणे 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन घेता येणार आहे, असं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय. इंधनाच्या वाढत्या किमतीला कंटाळत अनेक वाहनधारकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सुरुवात केली. परंतु आता त्यांच्यासुद्धा खिशाला आता चांगलीच चाट लागणार आहे. 1 जुलैपासून इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट मागे 50 पैशांपेक्षा अधिकची दरवाढ होणार आहे. टोकियोच्या हनेडा विमानतळावरून दिल्लीत येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचं कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. केबिनमध्ये गरमी जाणवू लागल्यामुळे सुरक्षितता लक्षात घेत पायलटने हे विमान कोलकात्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने 2030 पर्यंत भारतातून 8,340 कोटी रुपये किमतीची हळद निर्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे. निर्यातीचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची तयारी पूर्ण केली. मासेमारी सध्या बंद असल्यामुळे माशांची आवक घटली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत मासळी बाजारात दाखल होत नसल्यामुळे माशांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. माशांचे दर 5 ते 10% वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसते. पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण वाढायला लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीस पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे. गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डामध्ये भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, शेवगा आणि शिमला मिरचीच्या भावामध्ये वाढ झालेली आहे. टोमॅटोच्या भावामध्ये घट झाली आहे, तर इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. धाराशिवच्या परांडा शहरामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालं. यावेळेला पुष्पवृष्टी करत पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज इंदापूरहून सराटीकडे मार्गस्थ झालाय. इंदापूरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा आज वडापुरी सुरवड
या ठिकाणी अशा गावातून मार्गक्रमण करत संध्याकाळपर्यंत सराटी या ठिकाणी दाखल होणार आहे. इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीमध्ये पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांच्या पात्रता गुणांचा टक्का चढाट असल्याचं दिसून आलंय. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांमध्ये पात्रता गुण 90% अधिक असून पहिल्या फेरीमध्ये प्रवेश जाहीर असलेल्या विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश निश्चित करता येणार आहे. बीएड अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेशाला 25 जूनपासून सुरुवात झालेली आहे. सीईटी कक्षाने ऑनलाईन प्रवेश सुरू केलेले आहेत. याची मुदत 15 जुलै 2025 पर्यंत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अनेक विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित आहेत. 58,000 विद्यार्थ्यांपैकी 15,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. दरम्यान संपूर्ण विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत साहित्य वाटप होईल असा दावा पालिकेनं केला आहे. जळगावात महिलेच्या अंगावरील दागिने बळकावण्याच्या हेतूने आरोपीने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीला 48 तासात धुळे जिल्ह्यात एका गावामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यामध्ये चिमुरडीला गळफास देऊन जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली. चॉकलेटसाठी पैसे मागितल्याच्या रागातून जन्मदात्या बापानंच हे टोकाचं पाऊल उचललं. पंढरपूरला वारीला गेलेल्या वारकऱ्यांची 2 बंद घरं फोडत 4 चोरट्यांनी 8.5 तोळं सोनं आणि 25,000ची रोकड लंपास केल्याची घटना पाटण तालुक्यामध्ये विहे गावामध्ये घडली आहे. दरम्यान चोरटे गावातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीमध्ये खासदार प्रफुल्ल पटेलांनी सपत्नी मतदान केलेलं आहे. दरम्यान सहकार पॅनल हमखास निवडून येणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. गोपीचंद पडळकरांनी किल्ले रायगडाला भेट दिली. यावेळेला त्यांनी धनगर समाजाच्या नागरिकांसोबत संवाद साधला. दरम्यान किल्ल्यावरती धनगर समाजाकडून अतिक्रमण केलं नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. आमदार रवी राणांच्या वतीने वृक्षारोपणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. महिन्याभरामध्ये 50,000 वृक्ष लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. अमरावतीच्या छत्री तलाव परिसरामध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे. सांगलीच्या रळामध्ये गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 7,000 वृक्षांची लागवड केली आहे. यावेळेला विद्यार्थ्यांनी बियांचं रोपण करत पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. चिपळूणमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. जंगली प्राण्यांची शिकार करत असताना नेमचुकून गोळी थेट घराच्या खिडकीमध्ये काच फोडून आत घुसली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या जय भवानी नगरामध्ये महापालिकेच्या पाण्याच्या टँकरमधून थोडं पाणी अंगावरती उडालं. यातून एका मध्यधुंद तरुणाने टँकर चालकाला बेदम मारहाण केली. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगावमधील प्रेमनगर इकडे राहणाऱ्या सुजित पाठक या तरुणाचं अपहरण करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हवामान विभागाने आता इथून पुढे रेड अलर्ट जारी केला आहे. शिमला, काकला आणि या रेल्वे लाईन बंद करण्यात आलेल्या आहेत. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. शिमला परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशामध्येच मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे. त्यामुळे NH5 यावरती मोठ्या प्रमाणात ढिगारा साचलेला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला याचा फटका बसतोय. मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये सहलीसाठी गेलेले 3 मुलं पुरामध्ये अडकलेत. बृहस्पती कुंडामध्ये अचानक आलेल्या लाटेमुळे ही 3ही मुलं बेपत्ता झाली. उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये भूस्खलन झालंय. धारचुला ते आधी कैलासला जाणारा रस्ता हा बंद करण्यात आला. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि अशामध्येच एक 4 चाकी या नदीमध्ये पडली आहे. प्रसंगावर राखत चालकाने वेळेच आपला जीव वाचवलाय. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अशामध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गावांना जोडणारे मुख्य रस्ते हे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जम्मू काश्मीरमधील रियासी इकडे चिनाब नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने सराल धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका फलंदाजाला हृदयविकाराचा झटका आला. सकाळी क्रिकेट खेळत असताना षटकार मारल्यानंतर खेळाडू हरजित सिंग पुढे सरकला आणि जमिनीवरती बसताच त्याचा मृत्यू झाला. राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी या मंदिरामध्ये रक्षकांनी भाविकांना मारहाण केली आहे. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. हरियाणामधील सोनीपतमध्ये एका अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. पोलीस या व्हायरल व्हिडिओची चौकशी करत आहेत. गुरुग्राममध्ये हायस्पीडचा कहर पाहायला मिळाला. हायस्पीड कारने अनेक वाहनांना धडक दिली आहे. यात एका मुलाला सुमारे 20 मीटर फरफटत नेलं. हिमाचल प्रदेशात कार चालक स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्यावरती एक वेगवान कारमध्ये तरुण खिडकीवरती बसलेला दिसलाय. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड या ग्रामपंचायतीमध्ये येत या ग्रामपंचायतीचं नाव छत्री निजामपूर असं आहे. या गावाला गोपीचंद पडळकरांनी आक्षेप घेतलाय. या ग्रामपंचायतीला रायगडवाडी असं नाव द्यावं अशी मागणी पडळकरांनी केली. उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. धुळ्यामध्ये माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 2 दिवसांमध्ये हे दोघंही माजी आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची माहिती आहे.